దికట దాత్రక దికట కతరక దికట కతగ దిగన నగ 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 దిరి దిరి కిట దాత్రక దికట కతగ దిగన తాని దికట దాగిన దాటి కతరక దికట కతగ దిగన దాటి రట కాదా దాటి రట కాదా దాటి రట కాదా
नमस्कार रसिको. URL फाउंडेशन अर्थात उदयदादा राजाराम लाड फाउंडेशनच्या वतीनं सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. रसिको, आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत पद्मभूषण माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी माननीय भीष्मराज बाम, महाराष्ट्र भूषण कविवर्य माननीय मंगेश पाडगावकर, प्रथितयश गायिका माननीय पद्मश्री पद्मजा फिणाणी जोगळेकर, संगीतकार माननीय रवी दाते, तसंच यावर्षीचे सामाजिक गौरव पुरस्काराचे मानकरी माननीय अविनाश धर्माधिकारी, माननीय सुरेश खोपडे, माननीय गिरीश कुलकर्णी, माननीय राहुल देशमुख. यावर्षीचे साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी माननीय गंगाराम गवाणकर, क्रीडा पुरस्काराचे मानकरी माननीय आनंद गोखले, माननीय यशवंत साटम आणि माननीय कृष्णकांत पारकर, गझल गौरव पुरस्काराच्या मानकरी माननीय ललिता बांठिया आणि माननीय डॉक्टर ज्ञानेश पाटील. तसंच URL फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा लाड, खजिनदार सौ सुधारिका उदय लाड, विश्वस्त उदय देशपांडे, विश्वस्त अरुण केदार, विश्वस्त विश्वास मोरे हे सगळेजण इथे मंचावर उपस्थित आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे. आपल्या शरीराचा जो अविभाज्य भाग सध्या झालेला आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं ज्याचं वर्णन आत्ताच्या काळात आपण करू शकतो, तो मोबाईल फोन किंवा भ्रमणध्वनी अजिबात बंद करू नका. सायलेंट मोडवर ठेवा, म्हणजे कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल आणि काही मिस कॉल असतील, महत्त्वाचे फोन असतील तर तेही तुम्हाला नंतर पाहता येतील. रसिको, URL फाउंडेशनच्या वतीनं 29 मे हा दिवस म्हणजेच उदयदादांचा वाढदिवस दरवर्षी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो. मंडळी, आपले आई वडील गुरु यांचे ऋण तर आपण मानतोच, पण त्याचबरोबर ज्या समाजात आपण वावरतो तो समाज सुद्धा पावलोपावली आपल्याला भरभरून काहीतरी देत असतो. जसं सेवावृत्तीची माणसं असतात, सेवाभावी संस्था, शास्त्रज्ञ, डॉक्टर, शेतकरी, जवान, चित्रकार, गायक, नर्तक, वादक, साहित्यिक, कवी, खेळाडू, थोडक्यात काय सगळा समाजच या ना त्या रूपानं आपल्याला काहीतरी देतो. समाजाचं हे दायित्व, हे ऋण मान्य करून उदयदादा स्वतःचा वाढदिवस कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतात. आणि विशेष म्हणजे या उपक्रमाचं हे तपपूर्ती वर्ष आहे. सर्वांच्या वतीनं उदयदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कवी यशवंत यांच्या काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. खरं तर या ओळी म्हणजे उदयदादांच्या मनातल्याच भावना आहेत असं म्हणायला हरकत नाही. दाविती आपुले कोणी गुण नैपुण्य, दाविती आपुले कोणी गुण नैपुण्य, शतगुणित तयांचे भाया ते चैतन्य, लागतो कराया घोष भले शाब्बास, भूमिका प्रबोधी योजितो समजसाठी, हे पूर्वजन्मीचे पुण्याची माझ्या गाठी. गाजवून आले कोणी थोर तरवार, पाहिजे कराया त्यांचा जय जयकार, चल घेऊन म्हणसी परडी तरी हाराची, प्रभू पुण्याई ही माझी गतजन्मीची. जन येती जाती हे जे येथ हमेश, जन येती जाती हे जे येथ हमेश, ते कोण समजता अहो ईश्वरी अंश, जर काही मागणे एकच द्या हो देवा, मज समर्थ ठेवा नित्य कराया सेवा. तेव्हा उदयदादांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्याच्या शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देते आणि आपण कार्यक्रमात पुढे वळूया. रसिको, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. ते एकदा फ्रान्सला जाऊन आल्यानंतर कुणीतरी त्यांना विचारलं की काय हो पु ल, फ्रान्सची संस्कृती आणि भारतीय संस्कृती यात काय फरक आहे? तेव्हा पु लंनी खूप छान उत्तर दिलं. त्यांनी असं सांगितलं की फ्रान्सची संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे, तर भारतीय संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. आणि अशा आपल्या रुद्राक्ष संस्कृतीमध्ये कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने आपण करतो. तेव्हा मी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मभूषण माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, माननीय भीष्मराज बाम, कविवर्य महाराष्ट्र भूषण माननीय मंगेश पाडगावकर, माननीय पद्मश्री पद्मजा फिणाणी जोगळेकर आणि माननीय रवी दाते या सर्वांना अशी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. सभागृहाच्या नियमानुसार सध्याच्या विज्ञान युगात हे दीपप्रज्वलन दूरस्थ नियंत्रक, सोप्या मराठीत सांगायचं झालं तर रिमोट कंट्रोलद्वारे होणार आहे.
रसिक हो, यानंतर मान्यवरांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देणार आहे आणि URLच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. केंद्र शासनातर्फे निरलस सेवेबद्दल पद्मभूषण ही पदवी देऊन माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांना गौरवण्यात आलं, पण निमंत्रण पत्रिकेत या उपाधीचा उल्लेख आमच्याकडून राहिला, त्यासाठी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करते. खरं तर अशा काही व्यक्ती असतात की ज्या या पदवीच्या या उपाधीच्या पलीकडे गेलेल्या असतात, त्यापैकीच खरं तर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आहेत, पण तरीही दिलगिरी व्यक्त करते. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेलं एक चिंतनशील व्यक्तिमत्व, आचार्य दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि दादांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे. अनेक वर्ष न्यायमूर्ती पदावर राहिल्यामुळे कोणत्याही घटनेचं तटस्थपणे विश्लेषण करणारे, महात्मा गांधी विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव असलेले, स्वातंत्र्य चळवळीचा संस्कार ज्यांच्यावर झाला आहे आणि 1942च्या चले जाव चळवळीत सक्रिय असणारे, युवकांशी संवाद साधणं ज्यांना विशेषत्वानं आवडतं, तसंच न्यायप्रणाली, शिक्षण संस्कृती, भारताचं संविधान, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्यानंतर आपण काय कमावलं आणि काय गमावलं, शक्ती देवात आहे की सैतानात, हे ज्यांच्या वैचारिक प्रवासातील चिंतन मननाचे विषय आहेत. अन्य कुठे पाप झालं तर ते गंगेत धुता येतं, पण गंगेतच पाप केलं तर ते कुठे धुवायचं, हा सामान्य नागरिकांचा न्याय संस्थेबाबतचा प्रश्न आपल्या लेखातून सडेतोडपणे मांडणारे, मंजिल दूरच राहिली, समाजमन, अंतरयात्रा, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया, अशा अनेक पुस्तकातून विविध विषयांवर विषय तरी किती पहा. भारत कुणाचा देश आहे, स्त्रीमुक्ती, युवा चळवळ, तीर्थक्षेत्र, अपवित्र करणारी संस्कृती, अशा अनेक विषयांवर प्रासादिक भाषेतून वाचकांशी संवाद साधणारे, अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले आणि अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांमध्ये जबाबदारीच्या पदावर सक्रिय असलेले माननीय न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी आणि असं प्रज्ञावान आणि व्यासंगी व्यक्तिमत्व आज अध्यक्षस्थानी लाभलेलं आहे, याचा URLला निश्चितच आनंद आहे. मी URLचे संस्थापक अध्यक्ष उदयदादांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं स्वागत करावं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत माननीय भीष्मराज बाम, पोलीस खात्यातून उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले, क्रीडा मानसशास्त्र आणि योगशास्त्राचे अभ्यासक असलेले, पोलीस खात्यातले असूनही प्रसन्न आणि हसऱ्या व्यक्तिमत्वाचे, कला साहित्याची आवड असलेले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे भीष्मराज बाम. पोलीस खात्यातील असल्यामुळे विविध प्रकारची माणसं वाचण्याची सवय त्यांना लागली आणि त्याचा प्रत्यय त्यांचं मनासज्जना हे पुस्तक वाचताना येतो. लहान लहान जीवनभाष्य, बोधकथा, सुभाषित यांच्या साह्यानं केलेला मनोबोध म्हणजेच भीष्मराज बाम लिखित मनासज्जना हे संग्राह्य पुस्तक. ज्या खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची आहे त्यांच्यासाठी आणि केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन करणारं बाम यांचं पुस्तक विजयाचं मानसशास्त्र. बिलियर्ड्सपटू गीत सेठी, नेमबाज अंजली भागवत, क्रिकेटपटू राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण अशा अनेक यशस्वी प्रतितेज खेळाडूंना मानसिक सरावासाठी मार्गदर्शन करणारे भीष्मराज बाम. पुन्हा एकदा उदयदादांना विनंती करते की त्याने माननीय भीष्मराज बाम यांचं कार्यक्रमात स्वागत करावं. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन उदयदादांच्या हस्ते माननीय भीष्मराज बाम यांचं आपण स्वागत करतोय. यानंतर महाराष्ट्रभूषण कविवर्य माननीय मंगेश पाडगावकर. रसिको, 1950 सालचा धारा नृत्य ते आत्ताचं 2012 साल 62 वर्ष पाडगावकरांची आनंद यात्रा सुरू आहे.
पाडगावकरांच्या समग्र काव्यसंपदेचा विचार केला तर तो प्रबंधाचा विषय नक्कीच होऊ शकेल. त्यांच्या बालकविता आहेत, भक्तिगीतं, प्रेमगीतं, विरहगीतं, अंगाई गीत आहे, उदास बोधातून सर्वच क्षेत्रातील ढोंगी मंडळींचं केलेलं वस्त्रहरण आहे, मीरा, कबीर, सुरदास यांच्या काव्याचा अनुवाद आहे, शेक्सपियरच्या 3 नाटकांचं भाषांतर आहे, बायबलचं भाषांतर आहे, ललित लेख संग्रह आहे, बोलत बोलत येणारी आणि आपल्याला बोलतं करणारी बोलगाणी आहेत, त्रिवेणी हा प्रकार सुद्धा त्यांनी हाताळलाय आणि गझलची वाट सुद्धा चोखाळली आहे. जगण्यावर विलक्षण प्रेम, निसर्गाशी सख्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ही त्यांच्या कवितेची आणि जीवनाची सुद्धा त्रिसूत्रीच आहे. आणि म्हणूनच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणणारे आनंदयात्री पाडगावकर, त्यांचं काव्यवाचन पाहणं आणि ऐकणं हा सुद्धा एक आनंददायी अनुभव असतो. वात्रटिका हा प्रकार आणि हा शब्द सुद्धा मराठीत रुजवला तो पाडगावकरांनीच. आता माननीय मंगेश पाडगावकरांचं स्वागत करतील उदयदादा. पद्मश्री पद्मजा फेणाणी जुगळेकर. सर्जनशील, प्रयोगशील, बुद्धिमान, सुहास्यवदना गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जुगळेकर. पंडित जसराज, सुप्रसिद्ध सारंगी वादक पंडित रामनारायण, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा प्रतिभावान गुरूंच्या मार्गदर्शनामुळे ज्यांची गायकी बहरली, रागदारी गायनापासून ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, भजन, अभंग, भावगीतं असे विविध प्रकार सारख्याच ताकदीनं गाणाऱ्या, मराठीबरोबरच कोकणी, हिंदी, गुजराती, पंजाबी, सिंधी अशा भाषातून लीलया गाणाऱ्या पद्मजाताई. कविवर्य कुसुमाग्रज, इंदिरा संत, शंकर रामाणी, हरिवंशराय बच्चन यांसारख्या ज्येष्ठ कवींच्या रचना रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या, तसंच अटल बिहारी वाजपेयी, व्ही.पी. सिंग या माजी पंतप्रधानांच्या कवितांना स्वतः चाली देऊन त्या सादर करून पंतप्रधानांकडून दाद मिळवणाऱ्या, महिला संगीतकारांची संख्या मोजकी असतानाच त्यापैकीच एक असलेल्या पद्मजाताई. मंगलदीप, भक्तिरंग, मैफिले गझल, तेरे सुर और मेरे गीत असे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा सादर करून वाहवा मिळवणाऱ्या, स्वतःच्या कार्यक्रमात स्वतःच खुसखुशीत निवेदन करणाऱ्या, SD बर्मन पुरस्कार, आदर्श नागरिक पुरस्कार, मिया तानसेन पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार अशा पुरस्कारांच्या मानकरी असलेल्या पद्मजाताई. आणि या सर्व पुरस्कारांवरचा कळस म्हणजे भारत सरकारनं दिलेला पद्मश्री पुरस्कार. त्याशिवाय कुसुमाग्रजांनी दिलेली स्वरचंद्रिका ही उपाधी आणि साक्षात गान सरस्वती लता मंगेशकर यांनी प्रतिभावान आणि दुर्मिळ आवाजाची देणगी लाभलेली गायिका या शब्दात केलेलं कौतुक पद्मजाताईंसाठी खूपच महत्त्वाचं. पद्मजाताईंचं गाणं श्रवणीय तर आहेच, पण त्यांना गाताना बघणं सुद्धा तितकंच आनंददायी आहे. त्याचा अनुभव आपण उत्तरार्धात घेणार आहोतच. आता मी URLचे सरचिटणीस शिवकुमार लाड यांना विनंती करते की त्यांनी पद्मजाताईंचं स्वागत करावं. संगीतकार रवी दाते, रसिकराज, रसिकाग्रणी रामू भैया दाते यांचे धाकटे सुपुत्र संगीतकार रवी दाते. कापड उद्योगातील व्यवस्थापन क्षेत्रातून निवृत्त झालेल्या रवी दाते यांनी रामू भैयांच्या मर्मज्ञ रसिकतेचा आणि संगीत कलेचा वारसाही जोपासला आहे. उस्ताद जहागीर खां यांचे गंडाबंद शागिर्द होऊन तबला वादनात नैपुण्य मिळवून अनेक प्रथितयश कलाकारांना ज्यांनी तबला संगत केली ते रवी दाते. गझल गायनात विशेष रुची असलेल्या रवी दाते यांनी अनेक मराठी, हिंदी गझलांना स्वरबद्ध केला आहे. दूरदर्शनवरील कार्यक्रमातून तसंच रंग मैफिलीचा आणि क्षितिज या ध्वनिफितीतून त्यांच्या स्वररचना रसिकांनी ऐकल्या आहेत. रवी दाते आणि त्यांच्या पत्नी ज्योती दाते यांनी रामूभैया दाते एक आनंद प्रवाह या पुस्तकातून रामूभैयांच्या अत्यंत रोचक आठवणी वाचकांसमोर इतक्या अलवारपणे उलगडल्या आहेत की आपणही त्या आनंद प्रवाहात अगदी सहज सामील होतो. आणि आज URLच्या आनंद प्रवाहात सामील होण्यासाठी रवी दाते इथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा शिवकुमार लाड यांना विनंती करते की त्यांनी रवी दाते यांचं स्वागत करावं.
रसिक हो, इंग्रजीत एक वाक्य आहे, वेन युअर कप इज ओव्हरफ्लोईंग डोंट स्टार्ट ड्रिंकिंग फ्रॉम युअर सॉसर, शेअर इट विथ अदर्स वेदर इट इज वेल्थ, हॅपीनेस ऑर नॉलेज. म्हणजे जेव्हा तुमचा कप भरून वाहत असेल तेव्हा तो द्रवपदार्थ चमच्यानं पिऊ नका, तर इतरांना द्या. मग ते द्रव्य असेल, आनंद असेल किंवा ज्ञान असेल, ते इतरांना देऊन आनंद द्विगुणित करा. आणि उदयदादा नेमकं तेच करतायत असं वाटतं. कुसुमाग्रजांनी ज्याप्रमाणे म्हटलंय त्याच धर्तीवर असं म्हणावंसं वाटतं की URLचे हे पुरस्कार नसून नमस्कार आहे. आपापल्या क्षेत्रात स्मरणीय कामगिरी करून देशाच्या सांस्कृतिक सामाजिक जीवनाची उंची ज्यांनी वाढवली अशा व्यक्तींना केलेलं हे कृतज्ञतेचं अभिवादन आहे. तेव्हा उदयदादांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. माझं प्रास्ताविक मी लिहून आणलेलं आहे, त्याच्यामुळे मी ते वाचून दाखवणार आहे. मी काही चांगल्यापैकी वक्ता नाही, त्याच्यामुळे मी माझे 4 शब्द लिहून आणले. आजच्या तपसाधनापूर्ती समारंभाचे प्रमुख पाहुणे, प्रख्यात निवृत्त न्यायमूर्ती पद्मभूषण श्री चंद्रशेखरजी धर्माधिकारी, विख्यात निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व समाजातील सर्वांसाठी मौलिक लेखन करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय श्री विश्वराज बाम सर, माझे सदैव लाड करणारे महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ कवी पाडगावकर सर, माझे स्नेही गझलप्रेमी सुप्रसिद्ध संगीतकार रविभैया दाते, सदैव प्रसन्न मुद्रेत असणाऱ्या सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या गायिका संगीतकार पद्मश्री पद्मजाजी फेणाणी दोंगळेकर, आजच्या या सोहळ्याच्या प्रेमापुटी उपस्थित असलेल्या सत्कारमूर्ती, सर्व सत्कारमूर्ती, सर्व मान्यवर गुणीजनांना माझा या फाउंडेशनच्या वतीने आदरपूर्वक नमस्कार. पद्मभूषण न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली, ते आमचे स्नेही न्यायमूर्ती भास्करराव शेटे यांच्या संबंधांमुळे. आज त्यांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांचा आज फोन मगाशी आला होता आणि ते नाही तर ह्या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित असतात. तसंच त्यांचे आम्ही आभार मानतो. इथेच खेळाच्या तसेच इतरही सामाजिक जाणीवेमुळे नाशिकहून तडक इथे मुंबईला आलेले विश्वनाथ बाम सर यांचेही मी आभार मानतो. आमचे ट्रस्टी उदय देशपांडे यांना त्यांनी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन त्यांच्या बाबतीत केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. वास्तविक ट्रस्टींचे आभार मानायचे नसतात, पण आज 12वं वर्ष आहे, तपपूर्ती आहे. त्या निमित्ताने आम्ही असा विचार केला आहे की दरवर्षी ही सर्व मंडळी, हे ट्रस्टी, हे पडद्याच्या आड असतात. हे पडद्याच्या आडून बरंचसं काम करतात, पण त्यांच्या आज या निमित्ताने तरी त्यांच्या बाबतीमध्ये 4 गोष्टी बोलाव्या, त्यांचा उल्लेख करावा, त्यांच्या
कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचावी, तशी ती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली असते आहे, पण ती कुठेतरी आम्ही बोलून दाखवली पाहिजे. तसे आमचे उदय देशपांडे सर यांनी मलखांब हा खेळ सगळ्या जगभरात पोचवण्याचं एक मोठं कार्य केलं. काही वर्ष मी त्यांच्या जोडीने समर्थ आमशाळेत सुद्धा मी काही पदाधिकारी पदाची सूत्र सांभाळली. आता नुकताच मी निवृत्त झालो आणि समर्थाची वाटचाल ज्या पद्धतीने ज्या रीतीने करतायत उदय देशपांडे, त्याबद्दल त्यांचे खरोखर मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. आणि आज ते समाजावर फार मोठं काम करतात समाजाचं. मलखांब हा भारतीय देशी खेळ आमच्या मातीतला त्यांनी जगभरात नेला. त्यांच्याबरोबर मी परदेशातही जाऊन आलो आणि असं जे त्यांचं जे कार्य आहे, आज ते स्वतः एक सरकारी अधिकारी आहेत, मला वाटतं असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स अँड एक्साईज आहेत, आणि अत्यंत निस्पृहपणे काम करणारा हा एक अधिकारी आहे. कधीच कुठल्याही, मला वाटतं त्यांच्या घरातली खुर्ची सुद्धा पगाराच्याच पैशाची त्यांनी घेतलेली आहे. इथपर्यंत त्यांची इमानदारी आपल्याला सांगावं लागेल. तर अशा वृत्तीचे ट्रस्टी आम्हाला लाभले, हा आमचा बहुमान आहे. तसेच आमचे मित्र अजून आलेले नाहीत, पण ते येतील आता. ऑन द वे आहेत एका मीटिंगवरनं. रामदास फुटाणे यांच्या बाबतीत सुद्धा खूप काही सांगण्यासारखं आहे. ते पात्रटिकांच्या मार्फत समाजात प्रबोधन करतात. गावोगावचे कवी गोळा केलेत त्यांनी, आदिवासी कवी त्यांनी गोळा केलेत, शेतकरी कवी त्यांनी गोळा केलेत. हा गावोगाव गल्लीबोळातनं जाऊन कवींचा शोध घेऊन त्यांचा प्रवास संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करून सगळीकडे प्रचार प्रसार मराठी भाषेचा कवितांचा करणारे ते एक चांगले कवी आहेत. बाकी बोलताना ते तोंडाचे मांसाहारी आहेत पण मनाचे शाकाहारी आहेत. असे आमचे ते मित्र. ते अध्यक्ष आपल्या चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना हे कोणाला सांगत नाहीत ते, आणि बरेचसे लोक त्यांच्या बाबतीमध्ये बोलतही नसतील. काय हा आमच्यातला सद्गुण आहे मला माहीत नाही, पण चांगल्या माणसांनी चांगलं काम केलेलं बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. फुटाणे अध्यक्ष असताना चित्रपट महामंडळाचे कोल्हापुरात त्यावेळेस ऑफिस नव्हतं, मुंबईत ऑफिस नव्हतं. मुंबईत एका नाना लोंढे म्हणून ते पेन होर्डिंग्स बनवायचे. त्यांच्या असं झोपडीवजा एका शेडमध्ये एका कोपऱ्यात टेबल होतं. ते मला आठवत आहेत ते दिवस. 83 मध्ये पहिला मराठी चित्रपट मी केला होता. त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये जाण्याचा मला योग आला होता. आणि या माणसांनी आज रवींद्र नाट्य मंदिरातून टेम्पररी मिळालेलं ऑफिस चित्रपट महामंडळाचं, जेव्हा रवींद्र नाट्य मंदिराचं काम सुरू होतं ते सगळं सामान बाहेर काढण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना एका सद्ग्रस्ताने फोन करून कळवलं. त्यांनी त्यावेळेस सांस्कृतिक मंत्री रामकृष्ण मोरे होते आणि त्यांनी मोरेंनी ताबडतोब तिथे परमनंट 400 फुटाचं एक ऑफिस मिळवून दिलं आणि ते आजतागायत कायम आहे. असे आमचे मित्र, ते एक ट्रस्टी आहेत या समारंभात. इथे आता उपस्थित नाहीत पण लवकरच येतील ते. तसेच आमचे अरुण केदार हे जगप्रसिद्ध कॅरमपटू आहेत. त्यांनी एक कॅरमचा एक फार मोठा निधी उभा केलेला आहे की जे कॅरमपटूंना नंतर निवृत्त झाल्यावर किंवा त्यांच्या कुठल्याही अडीअडचणीत हा निधी कामाला येतो. असा लक्षावधी रुपयांचा निधी त्यांनी गोळा केलाय,
ते कार्य कधीच कोणी केलं नव्हतं पूर्वी कॅरमच्या जगतात। आणि एक 400 फुटाचं त्यांनी मुंबईत ऑफिस मिळवून दिलंय। ही खरोखर त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे। अनेक स्पर्धा घेतात, अनेक चांगली कामं करतात ते कॅरमच्या बाबतीमध्ये मनापासून। ते एका बँकेत अधिकारी आहेत। दुसरे आमचे विश्वास मोरे, हे सुद्धा राष्ट्रीय कबड्डी पंच, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आहेत। शिवनेरी या संस्थेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत। आणि आज गेली 44 वर्ष जो फाउंडेशनच्याच वतीने चालणारा कबड्डीचा महोत्सव आहे, त्या महोत्सवाच्या तिथल्या त्या सेवा मंडळाचे ते जनरल सेक्रेटरी आहेत। संपूर्ण भारतभर जगभर कबड्डीची ज्योत घेऊन फिरतायत आणि सगळीकडे एक त्यांचा प्रवास कबड्डीच्या बाबतीत, एक भारतीय खेळाच्या बाबतीत उल्लेखनीय आहे। ते आमचे ट्रस्टी आहेत। आता आमच्या घरातल्याच पण आमच्या खजिनदार, आमच्या पत्नी, त्या आमच्या पाठीशी सदैव उभ्या असतात। आणि त्याच्यामुळे प्रत्येक आपल्या माणसाला, पुरुषाचं असं काहीतरी म्हण आहे, तर तशा त्यांचा आमच्या पाठीवर नेहमी असा एक सपोर्टिंग अशी एक भूमिका असते। आमचे चिरंजीव शिवकुमार लाड यांनी हे सगळं नेपथ्य, हे सगळं हे संपूर्ण या गोष्टीची जबाबदारी गेल्या काही वर्षापासून घेतलेली आहे। आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीत रस आहे, सामाजिक सेवेमध्ये रस आहे आणि तो त्यांच्यात राहील अशी मला खात्री आहे। पुढे सुद्धा ते मला या बाबतीमध्ये फाउंडेशनचं हे कार्य ज्या प्रकारे आम्ही चालवलेलं आहे की याच्यामध्ये खरोखर आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणाचा वशिला, कोणाचं काय, काही या प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये ब्रोशरमध्ये आम्ही दिलेलं आहे, आमच्या स्मरणिकेमध्ये, की कशा प्रकारे आमची निवड प्रक्रिया आहे। तर त्या निवड प्रक्रियेबद्दल पण आम्ही लिहून दिलेलं आहे की त्याचं सगळंच ते कृपा करून वाचा। आणि तशा प्रकारेच आम्ही ही निवड केली जाते, म्हणजे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्याही प्रकारे असं होत नाही। या गोष्टी अत्यंत काटेकोर स्वतः आम्ही जाऊन तिथे तपासतो, बघतो। कित्येक लोकांची कामं अशी आहेत की तिथं तपासायचा विषय येत नाही, तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये तपासायचा विषय नाही। पण ज्या लोकांबद्दल आपल्याला माहिती नसते पण ती माणसं मोठी असतात, त्यांचं कार्य मोठं असतं, अशा बाबतीत आम्ही स्वतः जाऊन तिथं बघतो, चेक करतो काय चाललंय काय नाही, आणि अशा प्रकारे ही निवड केली जाते। आज या कार्यक्रमाला सर्व दरवर्षी येणारी बरीच मंडळी येते आणि ही माणसांची आणि ती सगळी लोक बरेचशी आमचे रिपीटेड ऑडियन्स आहे आमचा हा। कारण ह्या मुलाखती इतक्या छान असतात की या मुलाखतीतनं खूप शिकायला मिळतं लोकांना, आम्हालाही शिकायला मिळतं, सर्वांना शिकायला मिळतं। हा एक वेगळा अनुभव आहे आणि ह्याची गोडी ज्यांना लागली आहे ती माणसं रिपीटेड ह्या सगळ्या कार्यक्रमाला त्यांचा अटेंडन्स असतो। असं आहे की असं म्हणतात की चांगला माणूस फक्त त्याच्या कर्तृत्वानेच ओळखला जातो, त्याचा चांगला उपदेश, भाषण, आश्वासन देणारा चांगला माणूस हा चांगला असेलच याची खात्री देता येत नाही, तेव्हा तपासून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी आणि त्याप्रमाणे आम्ही करतो। कित्येक लोकांचं मी म्हटल्याप्रमाणे आज कार्य हे जगाला दिसलेलं आहे। आम्हाला जी ऊर्जा मिळाली या बाबतीत काम करायची ती आनंदवनातनं मला मिळाली। खरं तर माझे मित्र होते रामभाऊ शेवाळकर, त्यांच्याकडे आमच्या राजदत्त आमचे दिग्दर्शक त्यांनी माझी ओळख करून त्यांची दिली होती। एका कार्यक्रमाला ते आले, तेव्हापासून त्यांची माझी चांगली मैत्री झाली। काय सूर जुळले असतील, ते मला बोलवून घ्यायचे, आज ते नाही आहेत आपल्यात, पण ते प्रेमाने मला नागपूरला बोलवून घ्यायचे आणि मी जायचो, त्यांना भेटायचो। त्यांच्यामुळे मला आनंदवनात जाण्याचा योग आला, बाबा आमटेंना भेटायचा योग आला, त्यांच्या मुलांना भेटायचा, त्यांचं कार्य बघण्याचा योग आला
आणि त्यातनं एक ऊर्जा आम्हाला मिळाली की कशी लोक आणि काय जगामध्ये करतायत आणि आपण कुठे आहोत आणि इतर लोक कुठे आहेत आणि तशी माणसं मग आपल्याला शोधली पाहिजे की हे काम करणारी. आणि तेव्हा मला एक शेर आठवला कि जब तक कुछ लोगों से मैं मिला नहीं था मैं समझता था खुदा सबसे बड़ा है. पण अशा लोकांना जेव्हा बघितल्यावर मला वाटलं की ईश्वर मोठा नाही, ईश्वर यांच्यात आहे. आणि हे समजून मी ह्या कामाला लागलो. आज सर्व इथे आलाय आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही शोभा वाढवताय. तसंच ही सर्व मंडळी आली आहेत. सर्वांचे मी आभार प्रदर्शनाच्या आधीच मी आभार मानतो आणि माझी 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिक हो, उदयदादा हे खरं तर एक अजब रसायन आहे. त्यांच्या आयुष्याची अफलातून कथा दादा नावाचा माणूस या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं उदयदादा लाड यांचा सत्कार होणार आहे. अलीकडेच उदयदादा लाड यांची कोकण मराठी साहित्य परिषदेचे सन्माननीय आश्रयदाते म्हणून एकमतानं निवड करण्यात आली आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी कोमसापचे संस्थापक अध्यक्ष माननीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आज आवर्जून येथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर महेश केळुसकर, नमिता कीर, रवींद्र औटी, अशोक ठाकूर हे कोमसापचे सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं उदयदादांचा सत्कार इथे होणार आहे. मधुभाई हे URLशी अगदी स्नेही आहेत URLचे आणि गेल्या वर्षी साहित्य जीवन गौरव पुरस्कार URLच्या वतीनं त्यांना देण्यात आला होता. यानंतर क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा. कबड्डी या खेळासाठी सत्कार मूर्ती आहेत उषा फोवकर संघाने, पूर्वाश्रमीच्या उषा फोवकर आणि लग्नानंतरच्या स्मिता संघाने. 71 वर्षांच्या स्मिताताईंनी वयाच्या 10व्या वर्षापासून रनिंग, सायकलिंग, हाय जम्प अशा विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसं मिळवली असली तरी कबड्डी या खेळात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. कबड्डीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या स्मिताताईंनी महाराष्ट्र कबड्डी संघाचं उपकर्णधारपद भूषवलं आहे. 1959 ते 1966 या कालावधीत कबड्डी खेळात विशेष उल्लेखनीय कामगिरी करून राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावर विजय मिळवलेल्या, अनेक पदकं मिळवलेल्या स्मिताताई. अनेक मान्यवरांकडून सन्मानित झालेल्या स्मिताताईंना URL फाउंडेशनचा क्रीडा पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मी भीष्मराज बाम यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार कबड्डी खेळासाठीचा माननीय उषा फोवकर संघाने यांना प्रदान करावा. या ज्येष्ठ मंडळींनी कबड्डी खेळात सुरुवातीच्या काळात, कठीण काळात इतकं काम केलं म्हणून आज कबड्डीला चांगले दिवस आले आहेत असं आपण म्हणू शकतो. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 15,000 रुपये हे पुरस्काराचं स्वरूप आहे.
यानंतर खो खो खेळासाठीचे संस्थेचे URLचे विश्वस्त आणि वात्र टीकाकार रामदास फुटाणे उपस्थित आहेत. खुर्ची रिकामी आहे सर, तुम्हाला मंचावर आमंत्रित करते. खो खो खेळासाठीचे सत्कार मूर्ती आहेत आनंद गोखले. 79 वर्षांचे आनंद गोखले. 1950च्या आधीपासून त्यांच्या खो खो खेळाला सुरुवात झाली. श्री समर्थ व्यायाम मंदिर इथं खो खो खेळाचा आग्रह त्यांनीच धरला आणि श्री समर्थच्या प्रत्येक सामन्यात ओपनर म्हणून त्यांची जागा कायम होती. त्यांच्या एकूण वाटचालीत खूप सामने ते खेळले. अनेक सामन्यांमध्ये त्यांच्या संघानं अजिंक्यपद मिळवलं. बऱ्याच वेळा संघनायक, संघ व्यवस्थापक, कार्यकर्ता अशा भूमिकाही त्यांनी बजावल्या. पंचवर्गही त्यांनी घेतले. तसंच मुंबई जिल्हा खो खो महामंडळाचं सचिवपद, अखिल भारतीय खो खो महामंडळाचं संयुक्त सचिवपद अशी अनेक महत्त्वाची पदंसुद्धा त्यांनी भूषवली आहेत. पुन्हा एकदा भीष्मराज बाम यांना विनंती करते की त्यांनी आनंद गोखले यांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 15,000 रुपये हे पुरस्काराचं स्वरूप आहे. मल्लखांब खेळासाठीचे सत्कार मूर्ती आहेत यशवंत साटम. गेली 21 वर्ष साने गुरुजी आरोग्य मंदिर संस्थेत प्रथम मल्लखांब सहाय्यक प्रशिक्षक आणि नंतर प्रमुख मल्लखांब प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेचं गेली 12 वर्ष यशस्वीरित्या आयोजन करणारे, अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसंच राष्ट्रीय स्तरावरील पंच यशवंत साटम यांनी घडवले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांनी तयार केलेले अनेक खेळाडू राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावर यशवंत झाले आहेत. तेव्हा भीष्मराज बाम यांना विनंती करते की त्यांनी यशवंत साटम यांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 15,000 रुपये रोख हे पुरस्काराचं स्वरूप आहे. कॅरम खेळासाठीचे सत्कार मूर्ती आहेत कृष्णकांत पारकर. 1996 ते 2012 पर्यंत रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचं उपाध्यक्षपद सांभाळणारे आणि विद्यमान महाराष्ट्र कॅरम असोसिएशनमध्ये शासकीय परिषद सदस्य असलेले कृष्णकांत पारकर 1985 सालापासून रायगड जिल्ह्यातून त्यांच्या स्पर्धात्मक खेळाला सुरुवात झाली. कॅरम या खेळात खेळाडू म्हणून नैपुण्य मिळवण्याबरोबरच सर्व गटातील स्पर्धा भरवणं, खेळाडू सहभाग वाढवणं, स्पर्धा साहित्य पुरवणं, विविध स्पर्धांसाठी संघ व्यवस्थापक, अंपायर तसंच प्रशिक्षक म्हणून काम करणं अशा संबंधित विविध कामात सक्रिय असणारे कृष्णकांत पारकर. माननीय भीष्मराज बाम यांना विनंती करते की त्यांनी कृष्णकांत पारकर यांचा सत्कार करावा.
यानंतर माननीय भीष्मराज बाम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, उदयदादा लाड, व्यासपीठावरील आणि समोरच्या प्रेक्षकातीलही सर्व मान्यवर आणि बंधू भगिनीनो, लाड हे आडनाव लोकांचे लाड करण्यावरनं आलं असावं असं मला वाटतं. कुठेही काही चांगलं दिसलं की त्यांच्या डोळ्यात कौतुक दिसतं की केव्हा एकदा आपण जाऊन त्यांचं कौतुक करतो. भलत्याचं नाही करणार, कारण ज्यांना ज्यांना आत्ता सत्कार केले गेले सगळी मोठी माणसं, मी नावं वाचलेली मला आठवतात, काही जणांना तर मी आत्ता पाहिलं. असं म्हणतात की अहंकारावरचा उतारा म्हणजे खऱ्या मोठ्या माणसांच्या संगतीत राहावं. अहंकार येईल कसा, आणि परत स्फूर्ती पण मिळते ना त्यांच्याकडनं की हे पण माणसंच आहेत. हे जर सगळं करू शकतात तर आपण का नाही करू. पण आपल्या समाजाने एक फार मोठा अक्षम्य असा अपराध केलेला आहे की क्रीडा क्षेत्र आणि कला क्षेत्र सुद्धा दुर्लक्षित राहिला. काही भाग कला क्षेत्राचा आला, पण क्रीडा क्षेत्र तर पूर्णच दुर्लक्षित राहिलं. आमच्या हे ध्यानात नाही आलं की मन कणखर, शरीर कणखर हे क्रीडांगणावरच घडतं. नाहीतर दुबळी, स्वप्नात रंगणारी अशी पिढी होईल तयार. आणि त्या स्वप्नांना मदत करायसाठी चित्रपटसृष्टी आहे, दूरदर्शन आहे. आपण दुबळे बनवत आहोत पुढच्या पिढीला. स्पर्धा नको असं म्हणायचं. धाडसी खेळ तर मुळीच नकोत. मला एवढा आनंद झाला, या आठवडाभर मी आनंदात आहे की आपल्या महाराष्ट्रातले पुण्यातले 12 वीर जाऊन एका दिवशी एव्हरेस्टवर चढून आले. खेळ हे हिम्मत वाढवण्यासाठी, धाडस वाढवण्यासाठीच खेळायचे असतात. भविष्याकडे जायला नुसता आत्मविश्वास नाही पुरत, धाडसच लागतं. की समोर काय होणार आहे, पुढच्या क्षणाला काय होणार हे माहीत नाही. हीच तर आयुष्याची खरी मजा आहे. पण आपण सगळे घाबरलेलो आहोत, पुढच्या पिढीला आणखी घाबरवून ठेवतो आहोत की ज्याच्यामध्ये हजारांना लाखोंना पोचण्याची ताकद आहे, सुप्त बीज रूपात आहे, त्यांनी स्वतःच्या भविष्याची काळजी करायची. म्हणून आपण मागे राहतो आहोत, मागे पडतो आहोत. कल्पना सर्वश्रेष्ठ बनण्याची आहे, मग घाबरतोय कशासाठी आपण? कुणाला घाबरतोय आम्ही? भविष्याला? नाही नाही, भविष्याकडे धाडसाने हिमतीनेच जायचं. ज्योतिषाकडे पत्रिका घेऊन जातात, दिवस चांगले आहेत का? तुमच्यावर संकट येत नसली, कठीण परिस्थिती नसली तर दिवस वाईट आहेत. कारण ज्या वेळेला कठीण परिस्थिती तुमच्यावर पाठवतो देव, तुमची परीक्षा घेत असतो तो याच्यावर आणखी जबाबदारी टाकू की नको. ती जर आली नाही कठीण परिस्थिती तर काळजीत पडलं पाहिजे की देव मला दीनदुबळा समजतोय का काय. नाही नाही, दीनदुबळं नाही राहायचं. हे जे सत्कार करणारे आहेत, सत्कार घेणारे आहेत, यांच्यापासून आपण स्फूर्ती घ्यायची आणि त्यांच्याही पुढे जायचं, पुढेच जात राहायचं.
घाबरायचं नाही कशालाही. आणि भीती ही एक सगळ्यात भित्री भावना आहे. ज्या क्षणाला तुम्ही ठरवता की आता भिणार नाही, त्या क्षणाला तुम्ही सगळ्यात धाडसी माणूस बनता. तर हे पुढच्या पिढीला लोण जाऊ द्या आणि धाडसी खेळ सुद्धा आपण खेळूया, जिंकूया. खेळ हा इतरांना आपलं श्रेष्ठत्व पटवून द्यायचा सभ्य प्रकार आहे. असभ्य प्रकार म्हणजे युद्ध आहे. ते आपल्यावर लादल्याशिवाय करायचं नसतं. पण युद्ध जिंकण्याची तयारी सुद्धा क्रीडांगणावर जिंकायला लागलो तरच होते, नाही तर होत नाही. याचं भान आपण ठेवूया आणि पुढच्या पिढीला समर्थ बनवूया. असंच एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. धन्यवाद बाम सर. रसिक हो, प्राचार्य राम शेवाळकरांनी म्हटल्याप्रमाणे भीष्मराज बाम हे पोलीस खात्यातले असून सुद्धा त्यांच्या मुद्रेवर आणि बोलण्यात कुठेही उग्रता नाही. दरारा उत्पन्न करणाऱ्या अक्कडबाज मिशा नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आवाज चढवत बोलण्याची वृत्ती नाही. मुख्य म्हणजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. तोंडात अपशब्द किंवा शिवीच काय, पण कठोर वर्ण सुद्धा नाही. असा सौम्य माणूस पोलीस खात्यानं कसा काय सांभाळून घेतला याचं नवल वाटतं. शेवाळकरांनी वर्णन केल्याप्रमाणे बाम यांच्या अभिरुची संपन्न व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला पटलेली आहेच. यानंतर साहित्य गौरव पुरस्कार. साहित्य गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत गंगाराम गवाणकर. मराठी रंगभूमीवरील एक चमत्कार म्हणजे गंगाराम गवाणकर यांचं वस्त्रहरण हे नाटक. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्हाया वस्त्रहरण या पुस्तकात गवाणकरांबद्दल लिहिल्याप्रमाणे माडबनच्या भंडारी समाजातला हा नाना गुणी आणि अवगुणी स्वरूपातला मुलगा सर्वसामान्य कोकणी पोरग्यांच्या सारखा पोटासाठी नाव काढण्यासाठी अर्ध्या कच्च्या वयात मुंबईला येतो काय, मुंबईच्या 18 पगड वातावरणात राहतो काय, चाय गरम म्हणत चहा विकणाऱ्या कलंदर बापाच्या आधाराने फुटपाथवर कधी स्मशानात तर कधी रिकाम्या गोदामात राहतो काय, शिवडीच्या स्मशानात जळणाऱ्या प्रेतांच्या साक्षीनं अभ्यास करतो काय, अंगी असलेलं चित्रकलेचं देणं सांभाळतो काय, नाटकाच्या दुनियेचा अनुभव घेतो काय, तो अनुभव घेत असतानाच नियतीच्या नाटकांचा अनुभव घेत एक दिवस आपल्या उपजत हरहुन्नरी डोक्यातून नाटकातलं नाटक रचतो काय आणि त्याचे 5000च्या वर प्रयोग करतो काय, नाटकाला थेट 7 समुद्रापलीकडे शेक्सपियरच्या मुलखात घेऊन जातो काय आणि एक यशस्वी नाटककार, सुप्रतिष्ठित नागरिक म्हणून कौतुक मिळवतो काय. सारच विलक्षण. खरं तर पुलंसारख्या परिसाच्या स्पर्शानं या नाटकाचं सोनं होणं आणि या सोन्याचा अप्रतिम अलंकार मच्छिंद्र कांबळींसारख्या कलाकारानं घडवणं हे विधिलिखितच. पुलंनीच म्हटल्याप्रमाणे वस्त्रहरणच्या रूपानं गंगाराम गवाणकरांनी मराठी रंगभूमीला देशी फार्सचं भरजरी वस्त्र अर्पण केलं आहे. वस्त्रहरण नाटकावर रसिकांनी तर भरभरून प्रेम केलंच, पण त्याचबरोबर डॉक्टर काशीनाथ घाणेकर, सतीश दुभाषी अशा अनेक कलाकारांनी या नाटकाला मनमुराद दाद दिली. केवळ नाटकालाच नव्हे तर गवाणकरांच्या व्हाया वस्त्रहरण पुस्तकानेही वाचकांचे चित्तहरण केलं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. वस्त्रहरण आणि गंगाराम गवाणकर हे समीकरण जरी रसिकांच्या मनात पक्क असलं तरी वनरूम किचन, वात्रट मेले अशी त्यांची सुमारे 10-12 नाटकं रंगमंचावर आली आहेत. चित्रपटांसाठी, मालिकांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलं आहे. अलीकडेच गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रांगदा या नृत्यनाट्याचं मराठीत स्वैर रूपांतर त्यांनी केलं आहे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतानाच साहित्य गौरव पुरस्कार देताना URL फाउंडेशनला आनंद होत आहे. मी माननीय मंगेश पाडगावकरांना विनंती करते की त्यांनी गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करावा. रसिको, मला मालवणी भाषा येत नाही, मालवणी ढंग मला माहीत नाही, पण गंगाराम गवाणकरांना म्हणावंसं वाटतं की URLच्या या पुरस्काराचा स्वीकार करा हो महाराजा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 15,000 रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप आहे.
रसिक हो, यानंतर मनोहर रणपिसे यांच्या अंतर्यामी या गझल संग्रहाचं तर 7 प्रतिसाद या ललिता बांठिया यांच्या गझल संग्रहाचं प्रकाशन माननीय मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते होईल. मनोहर रणपिसे यांच्या अंतर्यामी या गझल संग्रहाचं आणि ललिता बांठिया यांच्या 7 प्रतिसाद या गझल संग्रहाचं प्रकाशन. माननीय मंगेश पाडगावकरांना विनंती करते की त्यांनी या गझल संग्रहांचं प्रकाशन करावं. मनोहर रणपिसे यांचा अंतर्यामी हा गझल संग्रह आणि ललिता बांठिया यांचा 7 प्रतिसाद हा गझल संग्रह. मनोहर रणपिसे यांच्या अंतर्यामी या गझलांच्या संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी मोठ्या आनंदाने जाहीर करतो. यानंतर 7 प्रतिसाद हा गझलांचा संग्रह ललिता बाठिया यांचा 7 प्रतिसाद हा गझलांचा संग्रह प्रसिद्ध झाला असं मी मोठ्या आनंदाने जाहीर करतो. कुठल्याही दुसऱ्या कवीचा कविता संग्रह कवीला आनंदाने जाहीर करणं प्रकाशन जरा कठीण असतं. पण यांच्या गझला इतक्या चांगले आहेत की मला ते करणं भाग आहे. झालं. यानंतर मी महाराष्ट्र भूषण कविवर्य आनंद यात्री माननीय मंगेश पाडगावकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.